नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, तुम्ही कोणत्याही जिल्हा सहकारी बँकेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। आणि तुम्ही जिल्हा सहकारी बँकेची तयारी करत असताना तुमची तयारी कशा पद्धतीने झालेली आहे आणि अतिशय महत्त्वाचे युनिक प्रश्न की हमखास तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीचे जे काही बँकिंगचे प्रश्न आहेत, बँकिंग आणि सहकार या विषयीचे प्रश्न आहेत, हे कमीत कमी 30 ते 40 मार्काला येत असतात। आणि अशाच पद्धतीचे 500 प्रश्न आपण मित्रांनो कव्हर करणार आहोत। आपलं हे त्याच्यातील पहिलं लेक्चर आहे। त्यासाठी काय करायचंय, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो। म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। तर बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न, करकरीत नवा कोरा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा जिल्हा सहकारी बँकांमध्ये रिपीट झालेला आहे की भारतातील पहिली सहकारी पतसंस्था कुठे स्थापन करण्यात आली। प्रश्न बघा, भारतातील पहिली सहकारी पतसंस्था कुठे स्थापन करण्यात आली। ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलेले पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा। पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा। तर याचं करेक्ट आन्सर आहे अहमदनगर या ठिकाणी भारतातील पहिली सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली। बरेच विद्यार्थी पुणे किंवा कोल्हापूर, सातारा असे उत्तर देऊ शकतात, तर उत्तर लक्षात ठेवा, उत्तर आहे अहमदनगर। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली। नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली। 1975, 1982, 1981 आणि 1969। तर चला, याचं करेक्ट उत्तर मित्रांनो कमेंट करा। प्लीज कमेंट करायला लाजू नका, कमेंट करायला कोणतेही पैसे लागत नाहीत। तुमची कमेंट, तुमचं उत्तर अतिशय महत्त्वाचं असतं। म्हणजेच मला समजतं की तुम्ही खरंच व्हिडिओ बघताय। मी माझा वेळ खर्च करून अशा पद्धतीचे आणखीन प्रश्न शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत। तर याचं करेक्ट उत्तर आहे 1982 साली नाबार्डची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ग्रामीण कृषी पतसंस्था PACS कोणत्या स्तरावर कार्यरत असते। मित्रांनो, हा जो टॉपिक आहे PACS, त्यालाच काय म्हटलं जातं, प्राथमिक कृषी संस्था म्हटलं जातं। याच्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथं गेला तर तुम्हाला PACSचं पूर्ण कार्य, पूर्ण डिटेल माहिती मी विस्तारपणे सांगितलेली आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रश्न येऊ शकतात, तर त्याचंही तुम्ही पूर्ण विश्लेषण केलेलं आहे ते पहा मित्रांनो। आणि याच्यामध्ये ऑप्शन देखील तुम्हाला दिलेले आहे, ग्रामीण स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर। तर प्राथमिक कृषी पतसंस्था ही जी आहे ती ग्रामीण स्तरावर कार्यरत असते आणि ती शेतकऱ्यासाठी काम करत असते। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली। हा प्रश्न बघा, खूप सगळ्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा विचारलेला आहे। तर रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली, इथं 1930, 1935, 1947 आणि 1950। तर चला, येऊ द्या उत्तर पटदिशी। जशी हवा येते तशी तुमचं उत्तर आलं पाहिजे, कारण उत्तर येणं अपेक्षित आहे। आपल्या डोक्याला चालना द्यायची आहे। आपण परीक्षा सेंटरमध्ये बसलेलो आहे असं समजून मोबाईल, लॅपटॉप तुमचा समोर ठेवायचं आहे आणि येणारे प्रश्न वाचून उत्तर कमेंट करायचे। एक चांगलं इन्व्हायरमेंट मी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्टमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचा निश्चितच फायदा करून घ्यायचा आहे। तुमचं फक्त 10 मिनिटाचा वेळ लागतो। 10 मिनिटामध्ये 10 प्रश्न मी कव्हर केलेले आहेत। 10 मिनिटापेक्षाही कमीमध्ये प्रश्न कव्हर केलेले आहेत। इथं कोणतेही फालतूमध्ये बडबड, बाकीची आवाज सवाक बडबड न करता महत्त्वाचेच प्रश्न आणि डायरेक्ट मुद्द्याला हात घातलेला असतो। त्यामुळे याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, 1935 साली आपली जी भारतीय रिझर्व्ह बँक आहे तिची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, सहकारी बँकांचा प्रमुख उद्देश काय आहे। बघा,
अतिशय दर्जेदार प्रश्न। इथं सहकारी ज्या बँका आहेत त्यांचा आपल्याला उद्देश विचारलेला आहे। तर उद्देश काय आहे? नफा कमवणे, सदस्यांचा विकास करणे, कर वसूल करणे आणि परकीय चलन मिळवणे। सहकारी बँका म्हणजे काय हे देखील मी आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टला जावा, DCC बँकचा फोल्डरमध्ये जा, तुम्हाला अशाच पद्धतीचे खूप सगळे व्हिडिओ तिथं पाहायला मिळतील। सर्व व्हिडिओ व्यवस्थित पाहायचे आहेत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच लाईक सबस्क्राईब करायचे, कारण अशी माहिती तुमच्यापर्यंत येत असते। तर करेक्ट आन्सर बघा, सदस्यांचा विकास करणे हे सहकारी बँकांचं काम असतं। यासाठी सहकारी बँका स्थापन केल्या जातात। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, भारतात सहकारी चळवळीचा पाया कधी घातला गेला? बघा, भारतामध्ये ही ज्या काही सहकारी चळवळ आहेत या चळवळींचा पाया कधी घातला गेला? 1904, 1919, 1935 आणि 1949। जर तुम्ही PSCSचं लेक्चर डिटेलमध्ये पाहिलं तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेचच येणार आहे आणि करेक्ट आन्सर आहे 1904 साली ब्रिटिशांनी काय केलेलं आहे? भारतामध्ये सहकारी चळवळीचा पाया घातलेला आहे। आलं का लक्षात? पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? बघा, नाबार्ड ही जी संस्था आहे त्याचं मुख्यालय कुठे आहे आणि नाबार्ड काय काम करतं, नाबार्ड कशा पद्धतीनं कार्य करतं, त्याच्यामध्ये उद्दिष्ट काय, त्याचं स्ट्रक्चर काय, याच्यावरती देखील मी तुम्हाला व्हिडिओ बनवणं अपेक्षित असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा। याच्यावरती ही डिटेल व्हिडिओ मी निश्चितच बनवेन तुमच्यासाठी। तर नाबार्डचं मुख्यालय कुठे विचारलेलं आहे? नवी दिल्ली, नागपूर, मुंबई, चेन्नई। तर चला, करेक्ट उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट करा। मित्रांनो, मी प्रत्येक वेळेला एवढा घसा तोडून, जीव तोडून तुम्हाला सांगतो की उत्तर कमेंट करा। त्यामागे माझा हाच उद्देश आहे की तुमची तयारी कशा पद्धतीने झालेली आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे। तर बघा, करेक्ट आन्सर आहे नाबार्डचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, सहकार क्षेत्राचा उगम कोणत्या देशात झाला? बघा, सहकार क्षेत्राचा जो उगम आहे तो कोणत्या देशात झाला इथं आपल्याला विचारलेला आहे। भारत, इंग्लंड, जर्मनी, जपान। चला, करेक्ट उत्तर तुमचं कमेंट करा। आणि इंग्लंडमध्ये काय झालेलं आहे तर सहकार क्षेत्राचा उगम किंवा तिथून याची सुरुवात झाली। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, एक सदस्य एक मत हे तत्व कोणाचे आहे? बघा, एकच सदस्य आणि त्याचं एकच मत हे कशाचं तत्व आहे? आजकाल आपण वोटिंगमध्ये बघतो की वेगवेगळ्या चर्चा होतात की डुप्लिकेट मतं दिली जातात, बोगस मतदान केलं जातं, EVM मध्ये घोटाळा केला जातो। अशा पद्धतीच्या आपण वारंवार बातम्या ऐकत असतो, परंतु एक सदस्य एक मत हे तत्व कोणाचे आहे हे इथं आपल्याला विचारलेलं आहे। भांडवलशाही, समाजवाद, सहकार आणि वाणिज्य हे 4 दणदणीत आणि खणखणीत ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत। तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर बघा काय आहे याचं, तर सहकार या क्षेत्राचं एक सदस्य एक मत हे तत्व आहे। बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील सर्वात शेवटचा 10वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्यालय कोठे आहे? बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्यालय तर पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद। चला, करेक्ट उत्तर कमेंट करा। आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो। म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। आणि या प्रश्नाचं झटदिशी उत्तर पाहूया। तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।